संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा जामीन मेहरबान उच्च न्यायालयाने का फेटाळला? असे कोणते मुद्दे होते ज्या मुद्द्यावर मेहरबान उच्च न्यायालयाने जामीन नामंजूर केला? चला पाहूया. नमस्कार, मी ॲडव्होकेट शिवाजी कोकरे आणि स्वागत आहे तुमचं कायद्याच्या शाळेत. ज्या प्रमुख मुद्द्यावर हा जामीन मांडला होता तो मुद्दा म्हणजे आरोपीला अटक करताना त्याला अटकेची कारणे दिली नव्हती. हायकोर्टाने हा मुद्दा खोडून काढताना सांगितलं की कराड हा स्वतः पुण्यामध्ये पोलिसांसमोर सरेंडर झाला होता, त्यामुळे त्याला पूर्ण कल्पना होती की त्याला अटक का होतीये. दुसरा मुद्दा होता मेडिकल एव्हिडन्स. संतोष देशमुख यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट पाहिल्यानंतर मेहरबान हायकोर्टाने आपले असे निरीक्षण नोंदवले की जर तो पोस्टमॉर्टम रिपोर्ट पाहिला तर त्यामध्ये याची कोणतीही शंका नाही की हा गुन्हा हा मनुष्यवधाचा आहे. तो कोणताही ॲक्सिडेंटल डेथ नाही आहे, त्यामध्ये क्लिअर कट होमिसायडल डेथ आहे. तिसरा मुद्दा होता इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स. कराडचे टॉवर लोकेशन्स, त्याचे कॉल रेकॉर्ड्स, ज्यावेळी हत्या होत होती त्यावेळेस कराडचे साथीदारांसोबत असणारे संबंध, त्यांचे चालू असणारे कॉल्स याविषयी इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डमधून पुरेपूर पुरावे मेहरबान हायकोर्टासमोर गेलेले आहेत. चौथा मुद्दा होता आय विटनेसेस. टोलवर संतोष देशमुख यांना ज्यावेळेस किडनॅप केलं जात होतं त्यावेळेस टोलवरील काही लोकांनी त्यांना किडनॅप होताना पाहिलं होतं. पुन्हा टेस्ट आयडेंटिफिकेशन परेड म्हणजेच ओळख परेडमध्ये याच आरोपींनी संतोष देशमुख यांना किडनॅप केलं होतं असं त्या साक्षीदारांनी सांगितलेलं आहे. चौथा मुद्दा जो की या केसमध्ये एक युनिक असा मुद्दा मांडण्यात आला बेल नाकारताना, तो म्हणजे या पूर्ण घटनेचा समाजावर झालेला परिणाम. एका लोकनियुक्त सरपंचाची किडनॅपिंग करून खंडणीसाठी निर्गुण हत्या झाल्याने यामुळे एका फक्त व्यक्तीचा जीव गेलेला नसून या घटनेने पूर्ण समाजावर परिणाम केलेला आहे. पूर्ण समाजाला या घटनेने हादरा बसलेला आहे. सगळ्यात शेवटी मेहरबान हायकोर्टाने हा जामीन फेटाळताना सांगितलं की आरोपींना ज्या कायद्याखाली अटक केली गेली तो कायदा म्हणजे मकोका, ज्याला सामान्य भाषेत मोक्का असं म्हटलं जातं. त्या कायद्यामध्ये संघटित गुन्हेगारी रोखण्याकरिता या कायद्याची कलमं लावली जातात आणि या कायद्याची कलमं असल्यामुळे बेल मिळणं आरोपींना अजूनच अवघड होऊन गेलेलं आहे. महाराष्ट्राला नव्हे तर संबंध देशाला हादरून सोडलेल्या हत्याकांडामध्ये प्रमुख आरोपी सूत्रधार वाल्मिक कराडचा जामीन अशा प्रकारे मेहरबान हायकोर्टाने फेटाळला आहे. या केसमध्ये येणारे नवीन अपडेट मी या कायद्याची शाळा या चॅनल माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत राहीन. त्यासाठी फॉलो करा कायद्याची शाळा.